गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनला स्टार्ट केली आहे आणि त्याच्यामधल्या दोन मेन ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत ते आपल्या स्टडी करून झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल जंप इन्स्ट्रक्शन अँड कॉल इन्स्ट्रक्शन्स. आता लास्ट या ग्रुपमधली जी मेन इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन आहे रिटर्न इन्स्ट्रक्शन. आता आपण जंप इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला शिकलो किंवा कॉल इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला तुम्हाला काय केलं जातं, तर जो काही स्पेसिफिक ॲड्रेस तुम्हाला दिला असेल त्या ॲड्रेसवरती काय केलं जातं, जंप केलं जातं. आता ही जी रिटर्न इन्स्ट्रक्शन आहे ती कुणाशी रिलेटेड आहे, तर ज्या वेळेला आपण कॉल स्टेटमेंटचा यूज करतो, कॉलमध्ये आपण काय करतो तर एका सब रुटीनला कॉल केला जातो, म्हणजेच फंक्शनला कॉल केला जातो. आता फंक्शनला कॉल केल्यानंतर तिथं त्याला जी टास्क परफॉर्म करायला दिलेली आहे ती टास्क परफॉर्म झाल्यानंतर परत तुमचा प्रोग्राम कंट्रोल हा मेन प्रोग्रामला माघारी करणं गरजेचं आहे किंवा मेन प्रोग्रामला रिटर्न देणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला जे स्टेटमेंट वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं, तर रिटर्न स्टेटमेंट. मग ह्या ज्या रिटर्न इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या दोन टाईप्सच्या रिटर्न इन्स्ट्रक्शन्स आहेत. एक आहे अनकंडिशनल रिटर्न की ज्याला RET हा त्याचा OP कोड वापरला जातो आणि सेकंड जी आहे ती आहे कंडिशनल रिटर्न. आता ज्या पद्धतीने आपण कॉल इन्स्ट्रक्शन स्टडी केली की त्याचं एक्सप्लेनेशन काय होतं, तर इट इज 3 बाईट इन्स्ट्रक्शन. ही अनकंडिशनल रिटर्न स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा कसं आहे, तर 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याचा फर्स्ट बाईट काय रिप्रेझेंट करतो, तर OP कोड रिप्रेझेंट करतो. सेकंड आणि थर्ड बाईट हा ब्रँचिंग ॲड्रेस रिप्रेझेंट करतो की जिथं तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल हा मेनमध्ये रिटर्न केला जाणार आहे. आता आफ्टर एक्झिक्युशन ऑफ धिस इन्स्ट्रक्शन ऑन एक्झिक्युशन प्रोग्राम कंट्रोल गोज टू मेन प्रोग्राम. ज्यावेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल हा कुठं परत पास केला जातो, तर मेन प्रोग्राममध्ये पास केला जातो जिथून तो तुम्हाला इन्स्ट्रक्शनला कॉल झालेला आहे. आता ही इन्स्ट्रक्शनसुद्धा 3 बाईटची आहे. याचा फॉर्मॅट बघा, OP कोड, ऑपरंड आणि बाईट. OP कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा, RET हा त्याचा OP कोड आहे. ऑपरंड आहे ॲड्रेस आणि इन्स्ट्रक्शन आहे 3 बाईटची. आता रिटर्न स्टेटमेंट हे कुठं वापरलं जातं, सगळ्यात शेवटी, म्हणजे ज्याला तुम्ही एखाद्या सब रुटीनला कॉल करता त्याची टास्क परफॉर्म झाल्यानंतर RET हे स्टेटमेंट तिथे तुम्हाला वापरणं गरजेचं असतं आणि त्यावेळेला तुमचा काय केला जातो, प्रोग्राम कंट्रोल जो आहे तो मेनला दिला जातो. फॉर एक्झाम्पल मी तर राईट डाऊन करते. एक सब रुटीन आहे 2003, हे ॲड्रेसवरती सब रुटीन आहे MOVAB. त्याच्यानंतर आहे ॲड बी आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट येतं रिटर्न. त्यावेळेला हे रिटर्न जे 2003ला ही सब रुटीन कॉल केलेली आहे त्याच्यानंतर ही टास्क ज्यावेळेला परफॉर्म केली जाईल त्यावेळेला ज्यावेळेला रिटर्न स्टेटमेंट येईल त्यावेळेला ते रिटर्न स्टेटमेंट कुठं तुमच्या प्रोग्रामचा फ्लो देतो, तर मेन प्रोग्राममधून जिथून त्या सब रुटीनला कॉल केलेलं असते त्याच्याबरोबर नेक्स्ट ते रिटर्न स्टेटमेंट देतं. आता त्याच पद्धतीनं नेक्स्ट जे आहे ते आहे कंडिशनल रिटर्न. आता कंडिशनल रिटर्न कसं आहे, तर ज्या पद्धतीनं कंडिशनल कॉल आपण काल स्टडी केलं की ज्याच्यामध्ये एखादी स्पेसिफिक कंडिशन चेक केली जाते आणि जर ती कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच तिथं काय केला जातो, कंडिशनल कॉल केला जातो. मग तिथं कंडिशन कशाशी रिलेटेड आहे, तर आपण जे फ्लॅग रजिस्टर बघतो त्या फ्लॅग रजिस्टरच्या स्टेटसनुसार काय केली जाते, कंडिशन बघितली जाते. आता इथं सुद्धा सेम तसंच आहे. इथं ज्याला आपण रिटर्न करणार आहोत त्याला फ्लॅग रजिस्टर्स चेक केले जाणार आहेत आणि फ्लॅग रजिस्टरचे स्टेटस जर ते असतील तरच ते काय करणार आहे, सब रुटीन मेन फंक्शनला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला परत तो टेबल ड्रॉ करावा लागणार आहे की जो कालच्या लेक्चरमध्ये आपण ड्रॉ केला होता. ही इन्स्ट्रक्शनसुद्धा 3 बाईटची आहे. इट इज चेक सर्टन कंडिशन फॉर रिटर्न स्टेटमेंट. OP कोड, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन आणि रिक्वायर्ड स्टेटस ऑफ फ्लॅग
फॉर रिटर्न टू बी एक्झिक्यूट. पहिला ओपी कोड असणार आहे RC. कालच मी तुम्हाला सांगितलं की हे शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात कसं ठेवायचं, तर तिन्हीपैकी कोणतीही इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित करा, त्यातला पहिला लेटर जो आहे ओपी कोडचा तो फक्त आपल्याला चेंज करावा लागणार आहे. याचं डिस्क्रिप्शन आहे रिटर्न ऑन कॅरी, ज्याला CY ची इज इक्वल टू 1 असेल. त्याच्यानंतर RNC रिटर्न ऑन नो कॅरी, ज्याला CY इज इक्वल टू 0. थर्ड RP रिटर्न ऑन पॉझिटिव्ह, S इज इक्वल टू 0. RM रिटर्न ऑन मायनस, S इज इक्वल टू 1. RPE रिटर्न ऑन पार्टी इवन, P इज इक्वल टू 1. RZ रिटर्न ऑन 0, Z इज इक्वल टू 1. आणि RNZ रिटर्न ऑन नो 0, वेअर Z इज इक्वल टू 0. बघा, काल ज्या पद्धतीने आपण हे टेबल ड्रॉ केलं होतं सेम त्याच टाईपनं आज आपण टेबल ड्रॉ केलेलं आहे. आता इथं कंडिशनल रिटर्नमध्ये काय केलं जातं, तर ज्याला मेन प्रोग्रामला कंट्रोल हा रिटर्न केला जातो त्याला एखादी स्पेसिफिक कंडिशन चेक केली जाते. म्हणजेच तिथं जे आपण फ्लॅग राईट डाऊन केलेले आहेत ते फ्लॅग चेक केले जातात आणि जर हे फ्लॅग ट्रू इव्हॅल्युएट झाले किंवा हे फ्लॅग जर सेट असतील तरच तिथं काय केलं जाणार आहे, तुमचा कंट्रोल हा मेन प्रोग्रामला रिटर्न केला जाणार आहे. पहिला आहे RC. RCचं मिनिंग आहे रिटर्न ऑन कॅरी, की ज्याला CYची व्हॅल्यू किंवा कॅरी फ्लॅग हा 1ला सेट असेल आणि तुम्ही जर ही इन्स्ट्रक्शन दिली असेल तर तुमचा कंट्रोल हा रिटर्न केला जाईल. नेक्स्ट आहे RNC रिटर्न ऑन नो कॅरी, की जिथं CYची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 आहे. RPचं मिनिंग आहे रिटर्न ऑन पॉझिटिव्ह वेअर S इज इक्वल टू 0. RMचं मिनिंग आहे रिटर्न ऑन मायनस वेअर S इज इक्वल टू 1. RPEचं मिनिंग आहे रिटर्न ऑन पार्टी इवन वेअर P इज इक्वल टू 1. देन RZ मीन्स रिटर्न ऑन 0 आणि लास्ट RNZ दॅट मीन्स रिटर्न ऑन नो 0. लक्षात आलं तुमच्या की ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन्स बघितल्या या ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफमध्ये त्या मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. एक आहे कंडिशनल आणि सेकंड वन जी असणार आहे ती आहे अनकंडिशनल. कंडिशनलमध्ये एक स्पेसिफिक कंडिशन चेक केली जाते आणि ती जर कंडिशन इव्हॅल्युएट ट्रू असेल तरच तुमचा प्रोग्रामचा फ्लो काय केला जातो, तिथे जे कंडिशनल जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जाणार आहे आणि कंडिशनल जर फॉल्स असेल तर तिथं ते फॉल्स इव्हॅल्युएट करणार आहे. पण अनकंडिशनलमध्ये कोणताही तुमचा चेक केली जात नाही कंडिशन, डायरेक्टली तो काय करत असतो, जंप करत असतो किंवा कॉल करत असतो. ही जे एक्झाम्पल आहे आणि इन्स्ट्रक्शन आहे ते नोटबुकमध्ये तुमच्या ड्रॉ करून घ्या. ओके, इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करून झाले असेल. आता ह्या ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधील लास्ट इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत की जी आहे RST, 4th टाईपची इन्स्ट्रक्शन आणि लास्ट इन्स्ट्रक्शन. आज आपला ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन हा कंप्लीट होत आहे. याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मेनली 4 टाईपमध्ये आहेत. कॉल इन्स्ट्रक्शन, जंप इन्स्ट्रक्शन, रिटर्न इन्स्ट्रक्शन आणि लास्ट जी इन्स्ट्रक्शन आता आपण राईट डाऊन करणार आहोत ती आहे RST. RSTचं मिनिंग आहे रिस्टार्ट इन्स्ट्रक्शन, की जिचा OP कोड आहे RST. ही जी इन्स्ट्रक्शन आहे
ती आहे सेकंड 1 बाईटची. transfer the control to ISR. It is interrupt control instruction, that is INTR. इकडे लक्ष द्या. आता OP कोड, ऑपरंड अँड बाईट. OP कोड इन्स्ट्रक्शनचा आहे RST, ऑपरंड असणार आहे N आणि 1 बाईट. आता लास्ट इन्स्ट्रक्शन आहे ही ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधली, ती आहे रिस्टार्ट इन्स्ट्रक्शन की ज्याचा OP कोड आहे RST. आता RSTचं मिनिंग काय हो, तर आपण ज्याला इंटरप्ट हा कन्सेप्ट शिकलो त्याला RSTचं मिनिंग बघितलं होतं. RST म्हणजे काय तर रिस्टार्ट. इथं इंटरप्ट म्हणजे काय करतो तर मायक्रो प्रोसेसरचं जे एक्झिक्युशन सुरू आहे किंवा त्याचं जे वर्क चालू आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो तर व्यत्यय आणायचं काम करतो. त्यालाच आपल्या कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं तर इंटरप्ट करणं. जे त्याचं वर्किंग सुरू आहे ते वर्किंग काही काळापुरतं सस्पेंड करणं आणि त्याचं जे काही रुटीन आहे ते रुटीनमधून त्याला बाहेर काढणं, त्याला काय म्हटलं जातं तर इंटरप्ट कन्सेप्ट म्हटलं जातं. मग हे RST म्हणजे काय तर रिस्टार्ट. हे आपण कुठं शिकलो तर सॉफ्टवेअर इंटरप्ट आणि हार्डवेअर इंटरप्ट जे आहेत त्याच्यामध्ये आपण RSTचं मिनिंग शिकलो आहे की RST म्हणजे काय तर रिस्टार्ट. किंवा याचे जे काही आपण जर्नल्समध्ये प्रोग्राम राईट डाऊन केले त्याच्या शेवटला जी इन्स्ट्रक्शन असते ती काय असते व RST 0 RST 1 या नावाची आपण तिथे इन्स्ट्रक्शन देतो. म्हणजे तिथं काय केलं जातं तर तुमचं मायक्रो प्रोसेसरला रिस्टार्ट करण्याचं काम केलं जातं. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. इट ट्रान्सफर्स द कंट्रोल टू ISR. ज्या वेळेला अशी एखादी इन्स्ट्रक्शन त्याला दिली जाते त्याला आपल्या ॲड्रेस बस ज्या आहेत त्या ॲड्रेस बसचा यूज करून काय केला जातो ISR कंट्रोल ट्रान्सफर केला जातो. ISR म्हणजे काय तर इंटरप्ट कंट्रोल सिग्नल जे आहे किंवा इंटरप्ट सर्व्हिस रुटीन जे आहे ते त्याला पास केलं जातं आणि जिथून तो इंटरप्ट सिग्नल आलेला आहे त्या ॲड्रेसवरती तो काय करतो जंप करतो आणि तिथलं वर्क परफॉर्म करत असतो. इट इज इंटरप्ट कंट्रोल, दॅट इज INTR. आपण जी पिन डायग्राम स्टडी केली त्याच्यामध्ये एक पिन होती INTR की ज्याचा यूज कशासाठी केला जातो तर इंटरप्ट कंट्रोल सिग्नल्स जे आहेत ते जनरेट करायचं काम ह्या INTR पिनचं दिलं जातं. त्याचा OP कोड आहे RST. त्याच्यानंतर ऑपरंड आहे N म्हणजे काय असणार आहे तर नंबर इज इक्वल टू 0 to 7. आपल्याला माहीत आहेत की टोटल 8 इंटरप्ट कंट्रोल सिग्नल्स आहेत RST 0 to RST 7 पर्यंत. मग इथं 1 2 3 4 5 हा नंबर काय केला जातो इथं सतत चेंज केला जातो आणि त्या नंबरनुसार काय केला जातो त्याचा ॲड्रेस कॅल्क्युलेट केला जातो. फॉर एक्झाम्पल RST 0 असेल तर कोणत्या ॲड्रेसला जंप करायचा आहे, RST 1 असेल तर त्याचा ॲड्रेस कॅल्क्युलेट करून कुठं जंप करायचा आहे हा तो ॲड्रेस कॅल्क्युलेट करतो आणि त्या ॲड्रेसवरती तो जंप करतो आणि तिथलं जे काही फंक्शन असेल किंवा तिथं जे काही त्याला टास्क परफॉर्म करायला दिली असेल ते तो टास्क परफॉर्म करतो आणि नंतर परत त्याच्या मेन एक्झिक्युशनला तो स्टार्ट करतो. लक्षात आलं तुमच्या की लास्ट इन्स्ट्रक्शन जी आहे ती RST आहे. दॅट मीन्स रिस्टार्ट इन्स्ट्रक्शन की ज्याच्यामध्ये तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल हा इन्स्ट्रक्शन केला जातो आणि तुमचं मायक्रो प्रोसेसरलाही रिस्टार्ट करण्याची इन्स्ट्रक्शन ही RSTद्वारे दिली जाते. इथंच आपला ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जो पॉईंट आहे तो कंप्लीट होत आहे. आणि लास्ट पॉईंट या चॅप्टरमधला किंवा लास्ट टाईपचे इन्स्ट्रक्शनला आपण स्टार्ट करत आहोत की जो 5 नंबरचा ग्रुप आहे E की ज्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स येतात त्या आहेत मशीन कंट्रोल, की जो मशीन कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. आता हा मशीन कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा डिफरंट टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. पहिला इन्स्ट्रक्शन्स आहेत स्टॅक ऑपरेशन.
याच्यामध्ये 3 टाईप्सच्या मेन इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि त्याच्या अंडर परत सब इन्स्ट्रक्शन्स आहेत. पहिला त्यातला ग्रुप आहे की जो आहे स्टॅक इन्स्ट्रक्शन. आता स्टॅक इन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर इंटरप्ट कंट्रोल इन्स्ट्रक्शन आहे आणि मशीन कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स की ज्या जनरली यूज केल्या जातात. अशा 3 टाईप्सच्या ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता इथं मशीन कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणजे ह्या कशाशी रिलेटेड असणार आहे तो, तर आपल्या मायक्रो प्रोसेसरचं जे वर्किंग आहे त्या मायक्रो प्रोसेसरच्या वर्किंगशी रिलेटेड ह्या ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो आहे स्टॅक ऑपरेशन. आता पहिल्यांदा तुम्ही स्टॅकचं मिनिंग लक्षात घ्या. स्टॅक म्हणजे काय आहे हो, तर ज्यावेळेला आपण एखादी रीड राईट इन्स्ट्रक्शन मायक्रो प्रोसेसरला देतो त्यावेळेला त्याचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी जो ब्लॉक यूज केला जातो त्याला काय म्हटलं जातं, स्टॅक. थोडक्यात स्टॅक म्हणजे आपण कंटेनर म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये रीड राईट इन्स्ट्रक्शन्स काय केल्या जातात, ॲड केल्या जातात. या पद्धतीनं स्टॅकचं मिनिंग आहे की जो एक कंटेनर आहे किंवा ब्लॉक आहे मेमरीचा की ज्याला तुम्ही एखादी रीड राईट इन्स्ट्रक्शन देता त्याला त्या इन्स्ट्रक्शनचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस काय केला जातो, याच्यामध्ये स्टोअर केला जातो. मग हा स्टॅक कसा वर्कआउट होतो, तर जी पहिली इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये येते ती सगळ्यात लास्टला जाऊन पडते बघा. फर्स्ट इन लास्ट आउट, FILO. बघा FILO म्हणजे काय, तर जी पहिली इन्स्ट्रक्शन्स या स्टॅकमध्ये येणार आहे ती कुठं जाऊन पोचणार आहे, इथं जाणार आहे. त्याच्यानंतरची इथं, त्याच्यानंतरची इथं, या पद्धतीनं काय केल्या जातात, हे असे ब्लॉक्स तयार केले जातात आणि त्या ठिकाणी काय केला जातो, तुमच्या रीड राईट इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस स्टोअर केला जातो. आता इथं SP हे त्याच्यासाठी नोटेशन वापरलं जातं म्हणजे तुमचा स्टॅक पॉइंटर जो आहे तो कुठं सेट आहे. आता स्टॅक पॉइंटर कुठं सेट असतो, तर हा जो सगळ्यात शेवटचा ॲड्रेस आहे त्याला काय म्हटलं जातं, तर SP, की जिथं तुमचा स्टॅक पॉइंटर सेट आहे किंवा जी लास्टची इन्स्ट्रक्शन तुम्ही ॲड केलेली आहे किंवा फर्स्टची इन्स्ट्रक्शन जी ॲड केलेली आहे ती या ॲड्रेसवरती असणार आहे. मग इथून वरती काय केला जातं, तर तुमचा ॲड्रेस जो आहे तो डिक्रीजिंग केला जातो. बघा मी इथं ॲड्रेस राईट डाऊन करते. हा काय असणार आहे, तुमचा मेमरी ॲड्रेस असणार आहे किंवा स्टॅक पॉइंटरचा जो स्टॅक ॲड्रेस आहे की जिथं तुमचं SP हा सुरू केलेला आहे तो ॲड्रेस काय आहे 2300 आणि ऑनवर्ड्स हा ॲड्रेस काय केला जातो, डिक्रीज केला जातो. म्हणजे इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की फर्स्ट इन लास्ट आउट, जो पहिल्यांदा रीड राईट इन्स्ट्रक्शन तुम्ही मायक्रो प्रोसेसरला देणार आहे ती कुठे येणार आहे, 2300 ह्या ॲड्रेसवरती येणार आहे. त्याच्यानंतर जी इन्स्ट्रक्शन देणार आहे त्याचा ॲड्रेस का असणार आहे 2399. म्हणजे तुमचा स्टॅक पॉइंटर हा प्रत्येक वेळेला काय केला जातो, 1नं डिक्रीज केला जातो. म्हणजे तुम्ही नॉर्मली म्हणाल की सुरुवात इथून होते, नो, ह्याची जी सुरुवात आहे किंवा स्टॅक पॉइंटर सेट कुठं केला जातो, तर त्याच्या बेसला सेट केला जातो आणि तो त्याचा हायेस्ट ॲड्रेस दाखवला जातो. मग हा स्टॅक म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की ज्याला एखादं रीड राईट आपण ऑपरेशन करतो किंवा मायक्रो प्रोसेसरला ज्या रीड राईट इन्स्ट्रक्शन देतो त्या इन्स्ट्रक्शन्स जिथं ॲड केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं, तर स्टॅक म्हटलं जातं. हा स्टॅक म्हणजे काय आहे, तर थोडक्यात एखादा कंटेनर असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ज्या काही रीड राईट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो की आपली पिगी बँकमध्ये आपण काय करतो, तर मनी ॲड करत जातो. मनी ॲड करत असताना पहिल्यांदा जे आपण ॲड केलेला मनी आहे किंवा पहिलं जे कॉईन आहे ते सगळ्यात तळाला जाणार आहे, बरोबर आहे. आणि जे सगळ्यात लास्टला तुम्ही ॲड केलेलं कॉईन आहे किंवा नोट असेल, रुपीज असेल, ते सगळ्यात काय राहणार आहे, टॉप मोस्ट राहणार आहे. मग त्याच पद्धतीनं ते त्याच्यातून काय केले जातात, काढूनही टाकले जातात. मग या स्टॅक ऑपरेशनशी रिलेटेड 2 इन्स्ट्रक्शन्स आहेत. पहिली इन्स्ट्रक्शन जी आहे ती आहे पुश इन्स्ट्रक्शन. पुश रजिस्टर पेअर ऑन स्टॅक. पुश रजिस्टर पेअर ऑन स्टॅक. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे, सिंगल बाईट. द कंटेंट्स ऑफ रजिस्टर पेअर इज कॉपीड into stack.
फॉलोइंग सिक्वेन्स. एक्झाम्पल व्यवस्थित बघा. मी तर सिक्वेन्स पहिल्यांदा राईट डाऊन करते. स्टॅक पॉइंटर डिक्रीमेंट and contains higher order register in pair are copied in stack. Second sequence आहे the stack pointer again decrement by 1 and contains of lower order register in pair are copied in stack. आता इकडे लक्ष द्या. ही इन्स्ट्रक्शन समजायला अगदी इझी आहे. थोडंसं तुम्ही याच्याकडे जर बारकाईने पाहिलं तर इथं स्टॅक आपल्याला भरायचा आहे. स्टॅक म्हणजे काय हो, तर आपल्याकडे एक कंटेनर दिलेला आहे आणि त्या कंटेनरमध्ये काय केलं जातात, रीड राईट ऑपरेशन केले जातात. म्हणजे हा कंटेनर आपल्याला काय करायचा आहे, फुल करायचा आहे. मग हा कंटेनर फुल करत असताना आपल्याला दोन टाईपचे इन्स्ट्रक्शन्स लागणार आहेत. एक तर कंटेनरमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स ॲड करावे लागणार आहेत. मग ॲड करण्यासाठी जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे पुश इन्स्ट्रक्शन. आपण ज्या पद्धतीनं डोर ओपन करण्यासाठी डोर पुश करतो त्याच पद्धतीनं हा कंटेनर जर तुम्हाला भरायचा असेल, फुल करायचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स ॲड करायला पाहिजेत, तरच त्याला तो कंटेनर काय होणार आहे, फुल होणार आहे. मग इथे इन्स्ट्रक्शन ज्या ॲड केल्या जातात त्याच्यासाठी पुश ही इन्स्ट्रक्शन वापरली जाते. आणि ज्या वेळेला तुम्हाला तो कंटेनर एम्प्टी करायचा आहे, स्टॅक एम्प्टी करायचा आहे, त्यावेळेला जी इन्स्ट्रक्शन वापरली जाते ती कोणती आहे, पॉप इन्स्ट्रक्शन. आता पुश इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं, पुश रजिस्टर पेअर ऑन स्टॅक. इथं काय केलं जातं, तर एखादा रजिस्टर पेअरमधला जो काही डेटा आहे तो काय केला जातो, ह्या स्टॅकमध्ये एंटर केला जातो. मग रजिस्टर पेअर आपल्याला माहीत आहे की रजिस्टर पेअर कोणकोणते आहेत, BC, DE अँड HL या पद्धतीने आपल्याकडे काय आहेत, रजिस्टर पेअर आहेत. मग ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता आपल्याला रजिस्टर पेअरमधला डेटा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ओके, पण रजिस्टर पेअर जर पण पाहिली तर त्या रजिस्टर पेअरमध्ये दोन रजिस्टर असतात. B एक रजिस्टर आहे आणि C एक रजिस्टर आहे, D एक रजिस्टर आहे, E एक रजिस्टर आहे. मग ह्या रजिस्टरमधला पहिल्यांदा डेटा कुणाचा ॲड करायचा, कारण इथं जे ब्लॉक्स दिलेले आहेत ह्या ब्लॉक्समध्ये किंवा इथं जे स्पेस दिलेली आहे त्या प्रत्येक मेमरी ॲड्रेसवरती फक्त एकाच रजिस्टरचा डेटा येणार आहे. मग ज्याला आपण BC रजिस्टर पेअर म्हणतो त्याला त्याच्या Bचा डेटा हा वेगळा असणार आहे आणि Cचा डेटा वेगळा असणार आहे. मग पहिल्यांदा प्रेफरन्स कुणाला द्यायचा, पहिल्यांदा प्रायोरिटी कुणाला द्यायची ती इथं सांगितलं आहे बघा. कंटेंट्स ऑफ रजिस्टर पेअर इज कॉपीड इनटू स्टॅक इन फॉलोइंग सिक्वेन्स. ज्याला तुम्ही रजिस्टर पेअरमधला डेटा हा स्टॅकमध्ये टाकताय त्याला त्याच्यासाठी सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. त्यातला पहिला पॉईंट बघा, द स्टॅक पॉइंटर इज डिक्रीमेंट. आपण बघितलं की इथं स्टॅक पॉइंटर जो सेट आहे तो कितीला आहे, 2300ला इथं तुमचा स्टॅक पॉइंटर सेट आहे. म्हणजे तिथपर्यंत तुमचा स्टॅक हा भरलेला आहे. आता स्टॅक पॉइंटर इज डिक्रीमेंट अँड कंटेंट्स ऑफ हायर ऑर्डर रजिस्टर इन पेअर आर कॉपीड इन स्टॅक. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं राईट डाऊन करते. BC ही रजिस्टर पेअर आहे. ओके, इफ BC इज रजिस्टर पेअर, कंटेंट्स ऑफ B इज इक्वल टू 20H अँड C इज इक्वल टू 25H. B मधला कंटेंट हा 20 आहे आणि C मधला कंटेंट हा 25H आहे. मग ज्याला पुश इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल, पुश BC ही इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट केली जाईल त्याला पहिला सिक्वेन्स आपल्याला काय सांगतोय, द स्टॅक पॉइंटर इज डिक्रीमेंट. स्टॅक पॉइंटर हा 1 कमी होणार आहे. सुरुवातीला स्टॅक पॉइंटर आहे 2300. मग ज्याला नवीन डेटा ॲड केला जाईल त्याला त्याचा ॲड्रेस असणार आहे 2299. मग 1 तो डिक्रीज झाला. पण ॲड कुणाला करायचं
करायचं आहे हो, तर हायर ऑर्डर रजिस्टर इन पेअर. आता रजिस्टर BC ही पेअर आहे. आता BC रजिस्टर पेअरमधला B जो आहे तो हायर ऑर्डरचा असणार आहे आणि C जो असणार आहे तो लोअर ऑर्डर बाईट असणार आहे. बघा हायर ऑर्डर बाईट म्हणजे काय की जो पहिला रजिस्टर येतो तो हायर ऑर्डर रजिस्टर येतो आणि नंतरचा जो रजिस्टर आहे तो लोअर ऑर्डर रजिस्टर. मग ज्याला पुश BC ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्याला पहिल्यांदा B मधला कंटेंट हा इथं जाणार आहे. B मधला कंटेंट किती आहे 20H की ज्याला पहिला चान्स दिला जाईल. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं आहे द स्टॅक पॉइंटर इज अगेन डिक्रीमेंट बाय 1. आता C मधला कंटेंटसुद्धा आपल्याला स्टॅकमध्ये होतावा लागणार आहे, टाकावा लागणार आहे. मग त्यावेळेला काय केला जाईल तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट इथं येणार आहे की जिथं तुमचा स्टॅक पॉइंटर परत 1 डिक्रीमेंट होणार आहे आणि C मधला डेटा किती आहे 25H. बघा अगदी इझी आहे. स्टॅक म्हणजे एक तुमचं मेमरी कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये रीड राईट ऑपरेशन केल्यानंतर जो डेटा ॲड केला जातो तो स्टॅक असणार आहे. मग पहिल्यांदा डेटा कुणाचा ॲड होणार आहे तर पहिल्यांदा हायर ऑर्डर जे रजिस्टर आहे त्याचा डेटा ॲड केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे लोअर ऑर्डर रजिस्टर आहे त्याचा डेटा तिथं ॲड केला जाईल. लक्षात आलं तुमच्या की पुश इन्स्ट्रक्शन म्हणजे काय आहे तर इथं तुमचा जो स्टॅक पॉइंटर आहे तो स्टॅक पॉइंटर ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करताय त्या पद्धतीनं तुमचा स्टॅक पॉइंटर हा डिक्रीज होत जाणार आहे. पहिल्यांदा स्टॅक पॉइंटर सेट होतात 2300ला. ज्याला मी पुश BC ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली त्याला पहिल्यांदा डेटा 2299ला आला B रजिस्टरचा, त्याच्यानंतर आला C रजिस्टरचा. म्हणजे आता तुमचा स्टॅक पॉइंटर कुठं सेट झालेला आहे तर या ठिकाणी तुमचा 2298ला तुमचा स्टॅक पॉइंटर सेट झालेला आहे. त्याच्यानंतर मी परत पुश DE म्हटलं की D रजिस्टर पेअरमधला डेटा इथं येणार आहे आणि E मधला इथं जाणार आहे. इन्स्ट्रक्शन अगदी इझी आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागणार आहे की तुमचा जो ॲड्रेस आहे तो डिक्रीजिंग ऑर्डरनं ऑनवर्ड आहे किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर नाही, पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये डेटा ॲड करता त्याला फर्स्ट इन लास्ट आउट या पद्धतीनं डेटा तिथं काय केला जातो ॲड केला जातो आणि त्यामुळं तो डेटा बाहेर काढत असताना सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं तो डेटा आउट करावा लागणार आहे. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. बाकीच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत याच्यातल्या मशीन कंट्रोलमधल्या त्या आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.